कनेरसर तालुका खेड येथील यमाई देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा राजगुरुनगर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SV उत्कर यांनी बुधवारी दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ठोठावली आहे. विनायक दामू चिते वय 32 राहणार कान्हूर मेसाई तालुका शिरूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कनेरसर येथे यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी आणि जागृत देवस्थान म्हणून येथे राज्यभरातून भाविक येत असतात. तर नवरात्र उत्सव काळात मोठी गर्दी असते. आपल्या संकल्पपूर्तीसाठी तसेच पूर्तीनंतरही अनेक भाविक येथे मोठे दान करतात. या योगदानातून मंदिरात देवीचा मुखवटा आणि मखर बनवण्यात आले आहेत. यातीलच एक 400 ग्रॅम वजन असलेला 22,400 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा 27 जुलै 2024 रोजी रात्री चोरीला गेला होता. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी सिंधू महादू दमामे वय 75 हे त्या ठिकाणी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी खेड पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी पारगाव तालुका आंबेगाव येथे एका मंदिरातील चोरीच्या घटनेत आरोपी असलेला विनायक जिते याने कनेरसर येथील चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या कान्हूर येथील राहत्या घरातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी वकील ॲडव्होकेट AS चव्हाण थोरात यांनी 6 साक्षीदार तपासले. त्यात पुजारी सिंधू दमामे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. देवस्थानच्या चोरीवरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SV उत्कर यांनी आरोपीला 3 वर्षे सश्रम कारावास 3,000 रुपये दंड आणि तो न भरल्यास 15 दिवस अधिकची शिक्षा सुनावली आहे. चोरीच्या घटनेनंतर 1.5 वर्षात आरोपीला कठोर शिक्षा झाल्यानं कनेरसर ग्रामस्थ तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा मंदिरात 5 डिसेंबर 2025 रोजी अशाच प्रकारची चोरी झाली. त्यात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिर गाभाऱ्यातील 21 किलो चांदी आणि दानपेटी चोरट्यांनी लंपास केली होती. एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला. त्याचा कोणताही मागमूस अद्याप लागला नाही. पोलीस ठाण्यासमोरील असलेल्या राजगुरुनगर येथील पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात देखील अशीच चोरीची घटना काही वर्षांपूर्वी झाली होती.